नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करत आहोत. तर आज व्हिडिओ बनायचा मुद्दा असा की आपण गोठाचा कांदा लावलेला आहे, बघू शकता माझ्या पाठीमागं. आणि आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये मधमाशीसाठी हे बघा, आपण आपलं शेवग्याचं झाड होतं हे, त्याचा रोग पडला होता, वाळून गेलं ते, त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या काठ्या काढायच्या. कशामुळं की हे आपला इकडं कांदा आहे आणि ह्या कांद्याला काय करायचं आहे आपल्याला, ह्या जे काठ्या आहेत ह्या काठ्या उभा करून अंतराने त्याला ती मधमाशी येण्यासाठी आपल्याला प्रयोग करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काठ्या कमी पडल्या आहेत. बांबू लावले, अर्ध्यातच पुरले ते बांबू. त्यामुळं आता हे खराब झालेलं झाड होतं, वाळून गेलेलं, म्हणून आपण ते तोडले आणि त्याच्या काठ्या आपल्याला आता यूज करायला कामी आणणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, असा आपला कांदा आहे. मक्का टाकली आपण बैलासाठी, बघू शकता, हिला खत टाकले आणि ह्या अशा काठ्या आपण काढीत आहोत. बघू शकता हे झाड तोडलेलं आहे. या झाडाला एक पण पाहायला राहिलेलं नाही, कारण की वाळून गेले झाड हे. फक्त याचं बूड थोडं हिरवं होतं. बघू शकता इकडं तोडलं. तर जुगाडू पद्धतीनं आपण काठ्या काढलेल्या आहेत. आपल्याकडे काठ्याच उपलब्ध नव्हत्या, त्याच्यामुळं आपल्याला हे झाड सांगायचं म्हणलं म्हणजे जोपर्यंत जिवंत होतं तोपर्यंत याने कोंबड्याला पाला दिला. आपल्या गावरान पक्षी आहेत आपल्याकडे, त्यांच्यासाठी पाला पण भरपूर दिला ह्या झाडाने, आणि शेंगा पण दिल्या. गावरान झाड होतं हे शेवग्याचं, पण काय आता ते दुर्दैवी ते वाळलं आहे ते झाड, त्याच्यामुळे तोडावं लागलं. नाही तर एवढं मोठं झाड आम्ही कशाला तोडावं, कारण की आमचा फायदा होता त्याच्यापासून. आमच्या कोंबड्यांना पण खाद्य होत होतं, कारण आम्ही त्याचा पाला तोडून न्यायचो. तिकडं आहेत आपले झाडं संकरित लावलेली, पण हे गावरान होता. याच्या शेंगा पण खायला एवढा चविष्ट लागायच्या, पण काय नावीलाज असतो, झाड वाळलं ते, त्याच्यामुळे त्याला तोडावं लागलं. तर सांगायचं एकच मुद्दा आहे, तोडलं तरी बी ते अस्तित्वात त्याचं काही ना काहीतरी आपल्या उपयोगातच यायला लागलं. म्हणजे शेतकऱ्यासाठी झाड किती महत्त्वाचं आहे. जिवंत होतं तोपर्यंत सावली देत होतं, शेंगा देत होतं, पक्ष्यांना खायसाठी पाला भेटत होता. आता मेल्याच्या नंतर बी झाडाचं हे बघू शकता,